नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे। तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा स्पेशल मी बनवत आहे आम्रखंड। चला तर रेसिपीला सुरुवात करून घेऊया। सर्वात प्रथम मी इथे 1 लिटर अमूलचं दही घेतलं आहे। तुम्ही घरचं दही यूज केलं तरी चालेल। तर असं एका कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने आपल्याला हे एक्सेस वॉटर जे आहे दह्यामध्ये ते रिमूव्ह करून घ्यायचं आहे। यालाच चक्का बोलतात किंवा हंकड बोलतात। तर एखादी जाड वस्तू आपल्याला ह्या दह्यावर ठेवून साधारण 7 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। तर मी 7 तासानंतर ह्याला काढलं तर ह्याचं टेक्स्चर खूप क्रीमी आणि स्मूथ होतं। तर आता आपल्याला हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मँगो पल्प बनवून घेणार आहोत। मँगो पल्प बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी आंब्याचे काप घेतले आहेत आणि त्यातच मी 1 वाटी साखर टाकणार आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। आता तयार झालेला पल्प मी ह्या दह्यामध्ये मिक्स करणार आहे आणि सोबतच मी 2 चमचे केसरचं दूध ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आता आपल्याला तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपल्याला एक स्मूथ किंवा क्रीमी टेक्स्चर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये हे तयार झालेलं आहे। तर आपल्याला ह्याला 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्राय फ्रुट्सनी तुमच्या आवडीच्या ड्राय फ्रुट्सनी इथे तुम्ही गार्निश करू शकता। तर आपला आम्रखंड बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये त्याला काढू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।